सुर में गाना सीखिए पाधानीसा ऐप के साथ। AI पावर्ड पर्सनल म्यूजिक टीचर फ्रॉम सारेगामा। चांदण्याचा गंध आला पौर्णिमेच्या रात्रीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला। चंद्रमा अंग का चोरीसी दो जीवांचा संगमा, आज प्रीतीने सुखाचा मार्ग माझा शिंपिला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे
पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. चला पंढरीसी जाऊ, चला पंढरीसी जाऊ, रखमा देवी वरा पाहू, रखमा देवी वरा पाहू. डोळे निभतील कान, डोळे निभतील कान, मना तेथे समाधान, मना तेथे समाधान. संत महंता होतील भेटी, संत महंता होतील भेटी, आनंदे नाचो वाळवंटी, आनंदे नाचो वाळवंटी. पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी. ते तीर्थाचे माहेर, ते तीर्थाचे माहेर, सर्व सुखाचे भांडार, सर्व सुखाचे भांडार. जन्म नाही रे आणिक, जन्म नाही रे आणिक, तुका म्हणे माझी भाग, तुका म्हणे माझी भाग. चला पंढरीसी जाऊ, चला पंढरीसी जाऊ, रखमा देवी वरा पाहू, चला पाहू रखमा देवी वरा पाहू. जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी. आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी. जेव्हा नभते चराचर, तेव्हा होते पंढरपूर. आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. जेव्हा नभती गोदा गंगा, तेव्हा होती चंद्रभागा, तेव्हा होती चंद्रभागा. चंद्रभागेच्या तटी धन्य पंढरी गोमटी, चंद्रभागेच्या तटी धन्य पंढरी गोमटी. पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी. नासिलिया भूमंडळ, उरे पंढरी मंडळ. पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी. असे सुदर्शनवरी, म्हणून अविनाश पंढरी. नाम म्हणे वासी हरी,
नाम म्हणे वासी हरी आम्ही नाचो पंढरपुरी आम्ही नाचो पंढरपुरी आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी मग वैकुंठ नगरी ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. कळले काही तुला कळले काही मला लाल आला तुरा गुलमोहरा हाच प्रीतीचा पहिला इशारा लाल आला तुरा गुलमोहरा हाच प्रीतीचा पहिला इशारा कळले काही तुला कळले काही मला फूल मिटते जरा फुलते जरा हाच प्रीतीचा पहिला इशारा फूल मिटते जरा फुलते जरा हाच प्रीतीचा पहिला इशारा. भाव मी जाणिले ओठावरी शब्द मी आणले होते मनी भाव मी जाणिले ओठावरी शब्द मी आणले लाजेत ये नवखी धिटाई रे तोल घडला पुरा कळले काही तुला कळले काही मला लाल आला तुरा गुलमोहरा हाच प्रीतीचा पहिला इशारा फूल मिटते जरा फुलते जरा हाच प्रीतीचा पहिला इशारा. ला 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 ला. हो ये ना जरा जवळ ओढून घे हातात ये तूच वेढून घे हा ये ना जरा जवळ ओढून घे हातात ये तूच वेढून घे गाली गुलाबी धुंदी शराबी प्यारा भरू दे पुरा कळले काही तुला कळले काही मला फूल मिटते जरा फुलते जरा हाच
हाच प्रीतीचा पहिला इशारा. झेलू शिरी रान पाऊस हा फुलवेलही चिंब झाली पहा. झेलू शिरी रान पाऊस हा फुलवेलही चिंब झाली पहा. अंगांग डाळी ही वीज ओली आनंद आला भरा. कळले काही तुला हा? कळले काही मला लाल आला तुरा गुलमोहरा हाच प्रीतीचा पहिला इशारा. फूल मिटते जरा फुलते जरा हाच प्रीतीचा पहिला इशारा. गुरुदेव दत्त. हरि ओम. यज्ञेन यज्ञमयजन्त देवा स्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न तेहनाकं महिमान सजन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः. ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कूर्महे. समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो दधातु. कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः. ॐ स्वस्ते साम्राज्यं भोज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्या ईशात् सार्वभौमः सार्वाय शान्तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसङ्ग्रहे आवीक्षितस्य कामप्रेर्विश्वे देवा सभासदैति. श्रीनारायण वासुदेवाय सच्चिदानन्द सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. हरि ओम. यज्ञेन यज्ञमयजन्त देवा स्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न तेहनाकं महिमान सजन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः. ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कूर्महे. समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो दधातु. कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः. ॐ स्वस्ते साम्राज्यं भोज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्या ईशात् सार्वभौमः सार्वाय शान्तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसङ्ग्रहे आवीक्षितस्य कामप्रेर्विश्वे देवा सभासदैति. श्रीनारायण वासुदेवाय सच्चिदानन्द सद्गुरु साईनाथ महाराज की जय.
मला सुखवी तुला दुखवी मला धनराशी जाता मूढाळ पाशे सुखवी तुला दुखवी मला सुखवी तुला दुखवी मला धनराशी जाता मूढाळ पाशे सुखवी तुला दुखवी मला सुखवी तुला दुखवी मला सुखवी तुला दुखवी मला धनराशी जाता शस्त्र जसे अबला कराला शस्त्र जसे अबला कराला शस्त्र जसे अबला कराला रूप जसे ते जोगिनीला रूप जसे ते जोगिनीला रूप जसे ते जोगिनीला रूप जसे ते जोगिनीला 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 रूप जसे ते जोगिनीला सत्ता सुखरत अधमाला सत्ता सुखरत अधमाला धन जड जना मदत पतना धन जड जना धन जड जना मदत पतना धन जड जना मदत पतना सुखवी तुला दुखवी मला सुखवी तुला दुखवी मला सुखवी तुला दुखवी मला धनराशी जाता मूढाळ पाशे सुखवी तुला दुखवी मला सुखवी तुला दुखवी मला धनराशी जाता. आपण बघा गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाचा पाला खातो का? एक सिम्बॉलिक गेस्चर म्हणून खातो की काय कडवट घाणेरडं वाईट असेल तेवढ्या एका क्षणापुरतं वाट्याला येऊ द्या, पुढचं सबंध वर्ष गोड जावं. या भावनेतून वर्षातील एक दिवशी सकाळी कणभर नखभर कडुलिंबाचा पाला ओठाला लावल्याचा आपण केवळ आव आणतो. तसं नायिकेचं उर्वरित आयुष्य सुखसमृद्धीचं भरभराटीचं आनंदाचं समाधानाचं जाहिरातदार म्हणतात तसं जावं. या सदहेतूतून त्यांनी ते दुष्कृत्य केलं नसतं. त्याच्या मनात पाप वगैरे भावना अजिबात नसते. हा हिंदी सिनेमातील बघण्यासारखी पवित्र नाती बाप वडील. हिंदी सिनेमातील बापासारखा बाप पृथ्वीच्या पाठीवर कुठंही असेल ना तर त्याच्या पायाचं तीर्थ घ्यायला जायची माझी तयारी आहे. पडद्याबाहेरच्या बापाचा पडद्याबाहेरचा मुलगा, सख्ख्या बापाचा सख्खा मुलगा, खऱ्या बापाचा खरा मुलगा एका रविवारी सकाळी जर म्हणाला की मी नॅशनल पार्कला जातो, फिरायला जातो, मित्राकडे व्हिडिओ पाहायला जातो, गप्पा मारायला जातो, मी फक्त शाकाहारी करमणुकी विचारात घेतल्यात. हां, घरामध्ये रविवारी सकाळी मुलांनी एवढं सुतोवाच करण्याची खोटी. आईचा नवरा काय म्हणतो? आठवडाभर उंडारीत असता, एक दिवस बुड घरात टिकत नाही, बाप म्हातारा झालाय, दया करा त्याच्यावर, तो बाथरूमचा नळ गळतोय, प्लंबरला बोलवा, शेवटच्या केव्हा गेला तर बाथरूम मध्ये. हिंदी सिनेमातील बाप बाथरूम, प्लंबर, नळ या पातळीवर कदापि उतरत नाही. मुलगा जर रात्री एकदा ठसकला, एकदा, तर हिंदी सिनेमातला बाप म्हणतो, बेटा सेहत के लिए तुम काश्मीर चले जाओ. नाही, खरं मी तो काश्मीर म्हणत नाही. माझं कनिष्ठ मध्यमवर्गीय मराठमोळं दारिद्र्य
मला कल्पनेतही सहसा काश्मीरच्या पुढे जाऊ देत नाही, म्हणून मी काश्मीर म्हणालो. तो म्हणतो बेटा सेहत के लिए तुम स्वित्झर्लंड चले जाओ. स्वित्झर्लंड म्हटलं म्हणजे आजकाल भीतीच वाटते ना. तरी बरं स्विस बँकेत सोडा, माझं युनियन बँकेत देखील अकाउंट नाही. याच्यावर लाडात घेऊन तो बापाला म्हणतो, बापू डॅडी पापा काय असेल ते, मैं वहां विम्बल्डन भी खेलूंगा. स्वित्झर्लंडला विम्बल्डन, काय फरक पडतो या लोकांना, काय फरक पडतो. तुम्ही बघा, बागेत गाणं चालू असतं आणि पियानो वाजलेला ऐकू येतो. खरं म्हणजे एक वाद्य ऐकू येतं हे देखील मोठंच म्हटलं पाहिजे आजकाल. पण समजा पियानो ऐकू येतो, कोण वाजवतो. निदान असं दाखवा ना की हिरो आणि हिरोईन मोटारीतनं बागेपर्यंत गेलेले आहेत, जाताना डिकीमधनं पियानो घेऊन गेलेले आहेत आणि खाली उतरताना हिरो ड्रायव्हरला इन्स्ट्रक्शन्स देतो की जब तक हम पेड़ के पीछे भागता है तुम बजाओ. अरे पियानोचा आवाज निघतोय तो कुठून निघतोय हे तुम्ही जस्टिफाय कराल की नाही. तेव्हा जी माणसं बागेत पियानो वाजवू शकतात ती माणसं विम्बल्डन स्वित्झर्लंडलाच काय कामाठी पुऱ्यात देखील घेऊ शकतात. त्यांना काहीही अशक्य नाही. बरं तो हिरो आहे, त्याच्या लेखी तुमचे ते बेकर अँड पॅटकॅश अँड लेंडल अँड विलेंडर अँड चँग आणि एडबर्ग आणि आगासी अँड स्टिच अँड सॅम्प्रस आणि कुरिअर ही फालतू माणसं अस्तित्वात नाही. तो एकदा विम्बल्डनला गेला ना की आचारी झारा फिरवतो तशी तो रॅकेट फिरवणार आणि कप मुंबईत घरी घेऊन येणार. एवढं पुरेसं नाही. पुढे तो बापाला म्हणतो, अरे बापू वहां जो इंटरनेशनल म्यूजिक कॉम्पिटिशन होगा ना मैं उसमें भी हिस्सा लूंगा. बाप म्हणतो जरूर. बापाचं काही जात नाही, बापाच्या बापाचं काही जात नाही. 4 आण्यावरती उधार आणलेला बाप तो, त्याला एअरपोर्ट पर्यंत देखील कोणी घेऊन जात नसतो. आणा डोळ्यापुढे आणा तुम्ही गळ्याभोवती मफलर गुंडाळलेला, कवळी बसवल्यासारखा वाटणारा, एकी हनगल वगैरे बापूड आणा, बाप आणा डोळ्यापुढे. त्याचं एकच काम, मुलगा जे काही बोलेल त्याच्या हाताला हात लावून फक्त मम म्हणायचं, कारण मेरा बेटा कामयाब होगा. आपल्या औलादीविषयी एवढा कॉन्फिडन्स असलेला बाप फक्त रुपेरी पडद्यावरतीच पाहायला मिळू शकतो. आणि इंटरनॅशनल म्युझिक कॉम्पिटिशन म्हणजे तिकडे इंटरनॅशनल म्युझिकच म्हटलं पाहिजे. तुम्ही उगीच आरोप करता बप्पी लहरी, आनंद मिलिंद, अन्नू मलिक, नदीम श्रावण यांच्यावर की ते ताली चोरतात, पाश्चात्य सुरावटी उचलतात. ते काय बिचारे करतील. आपल्याकडे मन आहे ना की वेन इन रोम डू ॲज द रोमन्स डू. तिकडच्या संगीत स्पर्धेत जर तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर तिकडचं संगीत तुम्हाला म्हटलं पाहिजे. तिकडं जाऊन तुम्हाला टप्पा, ठुमरी, कजरी, दादरा, गीत, कव्वाली, गझल, भजन हे भारतीय प्रकार तिकडे कसे चालतील. मध्यंतरी एक फार गाणं गाजलं होतं म्हणे, फार लोकप्रिय होतं असं सांगणाऱ्यांनी मला सांगितले, खुदगर्ज नावाच्या सिनेमातलं. माझे काही हितशत्रू म्हणतात की मला गाता येत नाही, पण आपण ते फारसं गंभीरपणे घेण्याचं कारण नाही, कारण बोलून चालून ते माझे हितशत्रू आहे. आणि समजा मला सुरात गाता येत नसलं तरी शब्बीर कुमार इतकं गायला काय हरकत आहे. अशी काहीतरी चाल होते त्या गाण्याची, तुम्हाला जास्त स्मरत असेल खुदगर्ज मधली, की दोसदी का नाम जिंदगी जिंदगी का नाम, अशी काहीतरी चाल होती. आता इतपत मी पण गाऊ शकतो, फक्त रेकॉर्डिंगच्या वेळेला माझं नाक असं सांडशीत पकडून वर खेचून धरायला लागेल. खुद्द मुकेशच्या मुलाला जर असं वाटत असेल, खुद्द मुकेशच्या मुलाला, की केवळ आपण नाक्यात गायल्याने मुकेश होऊ, तर इतरांची काय कथा. इतर म्हणजे पंकज उदास, मनहर उदास, निर्मल उदास. काय समर्पक आडनाव आहे बघा. त्यांनी गायचं, आपण उदास व्हायचं. आता बघा 3 गोष्टी झाल्या. स्वित्झर्लंडला पाऊल ठेवल्या क्षणी त्याची तब्येत टणटणीत झाली. दिवसा विम्बल्डन म्हणजे कप, रात्री इंटरनॅशनल म्युझिक कॉम्पिटिशन, गोल्ड मेडल. गोल्ड मेडल लहानसहान आयुष्यात तरी काही बघितलेलंच नाही. गोल्ड मेडल एवढं पुरेसं नाही. 4थं अट्रॅक्शन बापाकडून येतं. बाप म्हणतो, अरे बेटा तुम्हें याद है मेरा एक बचपन का दोस्त आजकल स्विट्जरलैंड में रहता है.
बचपन का दोस्त आजकल स्विट्जरलैंड में रहता है. आम्ही एवढं ऐकलं होतं की गिरगावात राहणारी मराठी माणसं आजकाल डोंबिवली में रहती है. तुम्हें याद है उसकी एक रोमा रोमा करके बेटी हुआ करती थी. बचपन में तुम दोनों की खूब जमती थी. तुम उसके बाल पकड़कर खींचते थे. अब तो वो काफी बड़ी हो गई होगी. अरे वाह रे वाह. योग्य वेळी बडी होणारी बेटी असलेल्या आमच्या वडिलांचा मित्र कधी चुना भट्टीला देखील राहिला नाही. ताबडतोब कॅमेरा स्वित्झर्लंडला फिरतो. बडी झालेली रोमा घोडीसारखी उधळलेली असते आणि गाणं सुरू. मैं बड़ी हुई, मैं खड़ी हुई, मैं तड़ी हुई रे पार ओ मेरे यार. इसे लिखा है आनंद बख्शी ने, संगीतबद्ध किया है भप्पी लहरी ने और गाया है कविता कृष्णमूर्ति, अलका याज्ञिक, साधना सरगम, सोनाली वाजपेयी, आलिशा चिनॉय, सपना मुखर्जी, तत्सम कोणीतरी. नाही कुणी गावं, माझं काही म्हणणं नाही, कुणी गावं. भप्पी लहरीनी देखील गावं. गावं काय गातोच तो, भितो की काय कोणाला. पण ऑर्केस्ट्रामध्ये जर तुम्ही ये जिंदगी उसी की है म्हणायला जाल ना, मूळव्याधीच्या केसेस वाढतात. गाणं म्हटल्याचं दुःख नाही, डॉक्टर सोखवतो. हे वडील आईविषयी बोलायचं तर मला बाष्प गदगदित व्हायला होतं, गहीवरून यायला होतं. पडद्यावरची आई म्हणजे खोटी आई, पडद्यावरची मानलेली आई डबल खोटी आई. ही डबल खोटी आई आपल्या सिंगल खऱ्या आईच्या डबल प्रेमळ असते. मुलगा गाऊन डारून उकिरडे फुंकून घरी परत आला की आई साहेबाला पाहून चपराशीने उठावं ना अशी चपापून लगबगीने उठते आणि म्हणते, बेटा जल्दी से हाथ मुंह धो लो, मैंने तुम्हारे लिए. काय अभ्यास, काय अभ्यास. हुशार विद्यार्थी भेटल्यावर शिक्षकांना काय वाटत असेल. आमच्या शिक्षकांना हा आनंद आयुष्यात आम्ही कधी देऊच शकलो नाही. तर मैंने तुम्हारे लिए गाजर का हलवा बनाया है. या देशात कुठल्याही दुसऱ्या गोष्टीचं एवढं प्रोडक्शन नाही. मीच गेली 40 वर्ष बघतोय घरटी घमेलीच्या घमेली गाजर का हलवा नुसता बनतोय. खरं म्हणजे आणखी 3 पदार्थ आहेत, 3 की जे हिरोच्या नारड्यात अडकत नाहीत. आलू के पराठे, नीम का अचार आणि बैंगन का भरता. पण समजा तो जेवायला बसला, समजा, आणि एक वेळ हे पदार्थ ताटात नसतील, एक वेळ तर क्षम्य. पण तो जेवायला बसला आणि एक बचकाभर गाजर का हलवा जर त्याला दिसला नाही, आईचा मर्डर होईल. आयुर्विमा, सुनील गावस्कर, लता मंगेशकर आणि गाजर का हलवा यांना पर्याय नाही. दुधी हलवा देखील चालत नाही. आजतक मी आईला कधी असं म्हणताना ऐकलेलं नाही की बेटा जल्दी से हाथ मुंह धो लो, मैंने तुम्हारे लिए दडपे पोहे किए, आज का दिवस तुम वच दडपो. किंवा घाई क्या है, घाई क्या है, शेवटी गटर फूकने को जाने का है ना. थोड़ा थांबो, मैं गरम गरम थालीपीठ लाव के देती हूँ. गाजर का हलवा हा एकच पदार्थ नाही नाही, आणखी एक आहे, आणखी एक पदार्थ आहे. मेनू कार्डावरती मस्ट असलेला असा आणखी एक पदार्थ आहे, खीर. खीर खीर पण त्यात थोडी गडबड आहे. ती आईनी करायची नसते, ती हिरोईननी करायची असते, बायकोनी करायची असते. आणि तिने खीर केली की हा घरी आल्यावर म्हणतो, ये क्या आज बहुत खुश दिखाई दे रही हो, खीर जो बनाई है तूने. मग तिला झेपेल इतपत लाजते आणि त्याच्या बटनाशी चाळा करीत बटन का तोडतात मला कधीच कळलं.
अरे बोलताना बोला, बटन तोडायच्याला बटन तोडा, एका ते किती गोष्टी कराल. तर पहिलं बटन, मैं माँ बनने वाली किंवा दुसरं बटन, तुम. हे असं आहे आपल्या देशात, म्हणून लोकसंख्या वाढते देशाची. हे आसपासचे शेजारीच आग्रह करतात आणि आग्रहाला बळी पडणे हे भारतीय माणसाचा गुणधर्म आहे. हा, तर तुम बाप बनने वाले हो. किंवा तिसरं बटन, बटन तरी किती असतात त्यांच्या शहरात, त्यामुळे पर्याय पण तेवढे वाढत जातात ना. तर तिसरं बटन, हमारे घर में एक नन्हा सा मेहमान आने वाला है. एकाच गोष्टीची वेगवेगळी रूप आहेत. मी या सीनचा इतका प्रचंड धसका घेतलाय की मी घरामध्ये खीर होऊ देत नाही. अरे हे काय रिस्क घेण्याचे दिवस आहेत का? जगातले सगळे गोडाचे पदार्थ मेले का? श्रीखंड करा, बासुंदी करा, गुलाबजाम करा, शिरा करा, अगदी काही जमत नसेल तर केळ्याचं शिकरण करा, नाही तर दह्यामध्ये विष कालवा, तशी साखर कालवा. खिरी वाचून काढले. मी खीर खाल्ली तर बुड घागरी. कधी कधी लाडात येऊन तो आईला विचारतो बघा की माँ तुम्हें कैसे मालूम कि मुझे गाजर का हलवा इतना पसंद है. जस्ट इमॅजिन, सख्खा मुलगा सख्या आईला विचारतो की आई गे तुला कसं माहिती मला गाजराचा हलवा इतका आवडतो ते. नाही, मलाही सुरुवातीला हसवलं होतं, खटकलं होतं. थोडा विचार केल्यावर मला पटलं की वाटतं तेवढं हास्यास्पद त्यात काही नाहीये. मागल्या सिनेमात त्याची आई वेगळी होती, म्हणून त्याला प्रश्न पडला की आपल्या आजी माझी आयांना आपली आवड कशी कळली. एक लक्षात ठेवा की ज्या आयांची अशी इच्छा असेल, आया म्हणजे आईचं अनेक वचन, आई आया, ज्या आयांची अशी इच्छा असेल की आपल्या मुलांनी हिंदी सिनेमात हिरो व्हावं, आणि सर्वच आयांची तशी इच्छा असायला हरकत नाही, कारण एवढ्या कमी श्रमात एवढा पैसा मिळवून देणारा दुसरा कुठलाही व्यवसाय नाही, राजकारण सोडून. तेव्हा सर्वच आयांना असं वाटणं स्वाभाविक आहे, कारण नवऱ्याच्या रूपाने व्हिलन ऑलरेडी त्यांच्या आयुष्यात आलेला असतो. त्या मुलाच्या रूपाने हिरो यावा असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. तर त्यांनी लक्षात ठेवावं की तो ताना असताना, तो म्हणजे नवरा नाही, मुलगा, वॉटरबरीज रेड लेबल नंबर 3 जेव्हा चमचा त्याला द्याल तेव्हा नखनखभर गाजर का हलवा चाटण्यासारखा त्याच्या ओठाला लावायची सवय करा. म्हणजे मोठेपणी जरी लेबल बदलली गेली, रेड लेबल वॉटरबरीजची जागा ब्लॅक लेबल व्हिस्कीनी घेतली, तरी गाजर का हलव्याचे डबेच्या डबे फस्त करायला तो चटावेल आणि हिंदी सिनेमातील त्याचा प्रवेश सुलभ होईल. पूर्वी ज्यांना डोअर कीपर देखील केलं नसतं ना, अशा चेहऱ्याची माणसं आता सिनेमात आरामात हिरो म्हणून होत आहेत. चाळीतले हिरो येत आहेत, चाळीतले. गोविंदा, जॅकी श्रॉफ, चाळीतल्या हिरोईन्स मात्र येऊ शकत नाहीत. मुंबईसारख्या आपल्या मोठ्या शहरात ज्या कोणी चाळीतल्या मुली हिरोईन्स होण्याची स्वप्न बघत असतील, त्यांची मी नेहमीच हिंदी चित्रपटसृष्टीच्या वतीने जाहीर माफी मागत आलेलो आहे. कारण हिरोईन्सकडनं ज्या काही 2-3 मूलभूत गरजा असतात त्या चाळीतल्या मुली कदापि भागवू शकत नाही. उदाहरणार्थ, प्रेमभंग झाला, तेजोभंग झाला, मानभंग झाला, तपोभंग झाला की गोल वक्राकार जिन्यावरून धावत जाऊन धाडकन बेडरूमचं दार उघडून स्वतःला आतमध्ये झोपून देता यायला पाहिजे. चाळीतली मुलगी प्रॅक्टिस कुठं करेल? रोज जर ती अशी धावायला लागली चाळीच्या जिन्यावरनं, तर तुटक्या झिटक्या मोडक्या पायऱ्यांवरून, तर रोज बिचारी 2-3 हाडं फ्रॅक्चर करून गेली. बरं, एक संवाद असतो की जो कुठल्याही सिनेमात हिरोईनला सफाईने बोलता यायला लागतो. एरवी त्याला सेन्सॉरचं सर्टिफिकेट मिळत नाही, तो पास केला जात नाही. तो म्हणजे कुछ देर के लिए मुझे अकेला छोडो. आता चाळीतली जागा म्हणजे 2 खोल्यांची, खरं म्हणजे एकच खोलीची, पण एक खोली बोलणं बरं दिसत नाही म्हणून 2 खोल्यांची. घरात माणसं किती? हिरोईन, तिचे आई वडील,
7 भावंड, एक लग्न न होऊ शकलेला मामा, एक आजोबा. त्यांच्याच नावावर खोली असते हो, त्यांना कुठं बाहेर काढताय? आता हिला एकटीला ठेवायचं म्हणजे या सगळ्यांनी, मोजा माझं गणित कच्चं आहे, या सगळ्यांनी कॉमन व्हरांड्यात बाल्कनीत लाईन लावून उभं राहायचं. म्हणजे शेजारी पाजारी विचारणार ना, हे काय कुटुंबाचे कुटुंब आज बाहेर नाही हो, शकू को कुछ देर अकेला छोडना था ना. मी एक कायम पाहिल्या सिनेमात, कायम 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 हिरोला आई असते आणि हिरोईनला बाप असतो. ही विषम विभागणी का? लाखो रुपये खर्च तुम्ही सिनेमे काढता, तुम्हाला दोघांना प्रत्येकी एक एक आईबाप देणं परवडत नाही? अरे ही काही काटकसर करायची जागा आहे का? कशासाठी तुम्ही दोघांना असं अर्धा अनाथ बनवता? हिरोच्या घरात बापू भिंतीवर फाशी दिल्यासारखे टांगलेली, हिरोईनच्या घरात मा तशीच दुसऱ्या भिंतीवर बेवारशी लटकलेली. काश तरी बापू होते, काश तरी मा होती. मला नेहमी असं वाटतं की शेवटी जेव्हा हिरो आणि हिरोईनचं लग्न होतं की नाही, त्याची काय गंमत आहे? प्रेम संपतं तेव्हा लग्न होतं, लग्न होतं तेव्हा प्रेम संपतं, आणि हे दोन्ही होतं तेव्हा सिनेमा संपतो. असं त्रांगडा येते. मला नेहमी असं वाटतं की त्याच मांडवात ही विधवा आई आणि हा विदूर बाप यांचा बारकाने उडवून दे. काय हे काय हरकत काय? सांगा हरकत काय? ताटातलं वाटीत, वाटीतलं ताटात. आणि विधवा म्हटल्यावर अनुकंपनीय वाटावं असं तिच्यात काही नसतं. विधवा म्हणजे माला सिन्हा, शर्मिला टागोर, वहिदा रहमान, मौसमी चटर्जी, रीमा, बीना, रोहिणी हट्टंगडी, रीटा बहादुरी, तनुजा, अरुणा इराणी या विधवा. आणि सईद जाफरी सारखे टुणटुणीत विधूर. काय हरकत काय? सांगा ना. किती सोयी आहेत बघा. एकच लग्नाची पत्रिका, वेगळा खर्च नाही. आमचे येथे आमचे बाप, नाही सॉरी, आमचे येथे आमची मुलगी, तिथंच खाली आमचे येथे आमचे बाप, तळटीप, फुटनोट. एकच मांडव, वेगळ्या मांडवाचा खर्च नाही. एकच भटजी, जे मंत्र या जोडप्यानं लागू तेच मंत्र या जोडप्यानं पण लागू. एकच पाहुण्यांची यादी, जे आईबापांचे पाहुणे तेच पोरांचे पाहुणे, जे पोरांचे पाहुणे तेच आईबापांचे पाहुणे ना, वेगळे कुठले आले. एकच रिसेप्शन, प्रेझेंट्स डबल. किती सोयी आहेत बघा. ह्या लग्नाआधीच्या सोयी, लग्नानंतर तो सोयीच सोयी. उद्या हिरोईनला पोरं झाली, होणारच ना, कारण हिरो दुसरं काहीच करत नसतो. तिला असं वाटायला नको की सासूच्या अंगावर पोरं टाकून आपण गेलो म्हणून. आईच आहे, सांभाळेल. उद्या आईला पोरं झाली त्याचं काय सांगता येतं? तर तिला असं वाटायला नको सुनेच्या अंगावर पोरं टाकून आपण उंडारायला गेलो, मुलगीच आहे, धाकटी भावंड सांभाळायला नकोत. इतक्या सोयी असताना हिंदी सिनेमावाले यांचं लग्न का लावत नाही, ही विकृती का दाखवतात, हे आजतागत मला कळलेलं नाही. हा तो मुलगा, मी मगाचपासून तुम्हाला मुलगा मुलगा सांगतोय ना, ते ऐकताना तुम्ही टोणगा टोणगा असं ऐकायचं का? तर मुलगा म्हणजे राजकुमार, मनोज कुमार, धर्मेंद्र, जितेंद्र, विनोद खन्ना, राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, अमिताभ बच्चन, देवानंद. ही बाळगोपाळ मंडळी माझ्या डोळ्यासमोर आहे. मी एका सिनेमात रोहिणी हट्टंगडीचा मुलगा म्हणून कुणाला बघितलं असेल? रजनीकांत. अरे मुलगा निदान आईपेक्षा आठवड्यांनी लहान दाखवाय. आणि रोहिणीचा मुलगा इतका काळा कळकट. नाही, मुलगा बापावर जाऊ शकतो, मला काही म्हणायचं नाही, मुलगा बापावर जाऊ शकतो. पण मग बापाचा फोटो बनवून एक काळी कुळकुळीत निगेटिव्ह भिंतीवर लावून ठेवा. म्हणजे उद्या घरी कोणी बसायला आलं ना, तर त्या निगेटिव्हकडे बघत बोलले की अरे वा, रजनीकांत बाबांवर गेला वाटतं. या मायलेकरांची परिस्थिती जेव्हा बिघडते, आता यांची परिस्थिती यांच्या घराच्या आकारावरनं कळत नाही, यांच्या घरातल्या फर्निचरवरून कळत नाही, यांच्या अंगातल्या कपड्यांवरनं कळत नाही. ती कळते कधी? तर ते जेवायला बसतात तेव्हा. आता घरात माणसं 2, इन मीन 2, बापू भिंतीवर. त्यांचा काही जेवणाचा म्हणण्यासारखा प्रॉब्लेम नाही. असं काही तो आईला म्हणत नाही की आई आपण घरात दोघंच आहोत, घे वाढून. नाही,
एकटा पेईंग गेस्ट असल्यासारखा चर चर चरतो. आणि मग ती आई प्रेममूर्ती, मांगल्यमूर्ती, वात्सल्यमूर्ती, त्यागमूर्ती, मला तर पूर्वी राममूर्ती हे देखील आईचंच नाव वाटायचं. ती हिंडालियमच्या कोऱ्या करकरीत भांड्यात, हिंदी सिनेमातील गरिबीची परिसीमा म्हणजे हिंडालियमची चकाचक कोरी करकरीत भांडी बरं का. ती एक मोठा डाव घेते आणि रिकाम्या भांड्यात आवाज काढते, खडकम 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 खडकम. काय अन्न संपलंय हे त्याच्या डोळ्यांना दिसत नाही, मा झालाय त्याच्या डोळ्यांवर. तर निदान कान हे एक इंद्रिय त्याचं शाबूत असेल, या अंधुक आशेवरती माऊली रिकाम्या भांड्यात आवाज काढते, खडकम 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 खडकम. जय जय नारायण नारायण. हा अवतार घेती देवा जग संकटात येता, जग संकटात येता. आला प्रसंग आहे हातात तो अनंता, अवतार घेती देवा, अवतार घेती देवा. पळवून वेदने फसवून या विधीला, पळवून वेदने फसवून या विधीला. मकरात त्या वधाया श्री विष्णू मत्स्य झाला, श्री विष्णू मत्स्य झाला. तो वाचवी मनूला पृथ्वी जळात बुडता. सर्व मथिला मंदार पर्वताचा, तळी देव कुर्म झाला, तळी देव कुर्म झाला. थकला न शेषशायी गिरिभार पृष्टी घेता. वसुंधराही पाण्यात लोक झाली, प्रळयी वसुंधराही पाण्यात लोक झाली. तोलून दोन दंती त्याने चमुक्त केली. झाला वराह तेव्हा तो सृष्टीचा नियंता. मदमत त्या पित्याने
विष्णूच हाकद धली प्रल्हाद नेण त्याने नारायणा नारायणा नरसिंह स्तंभी गरजे देतात दैत्यला था बिधली त्रिपाद भूमि देवास दानवानी पदी व्यापिले त्रिलोका बटरूप वामनानी तोती बळी सदापी ठेवून पाय माथा जिंकून कार्तवीर्या क्षत्रिय सर्व मारी निर्मीन वीन भूमी जो सागरा किनारी नांदे महेंद्र शीर्षी तो परशुराम आता परशुराम आता अवतार घेत देवा जग संकटात येता आला प्रसंग आहे आताच तो अनंता अवतार घेती देवा अवतार घेती देवा
माझा